नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. उईच तरंगे काय दादा झालाय तेव्हा डॉक्टर गुणरत्न सदावर्तेच होता. काय म्हणत याचिका काल आज दाखल होणार होती, दाखल झाली का? नाही, असं आहे की आम्ही काल राज्यपाल महोदयांना विनंती केली होती, आपण ती पाहिली होती की सरकारने जे बिल पास करून कायद्यासाठी पाठवलंय त्याच्यावर सन्माननीय राज्यपाल महोदयांनी स्वाक्षरी करू नये आणि ती न करण्यामागची आम्ही कारण त्यांना अशी सांगितली होती की नैसर्गिक न्यायाचा निपटारा झालेला नाहीये. आम्ही जे आक्षेप नोंदवला आहे की हे ज्या प्रकारे सर्वेक्षण झालं, ज्या प्रकारे सर्वेक्षणासोबत इतर काही ज्या गोष्टी घडल्या की म्हणजे चुकीच्या पद्धतीने ज्या प्रोसिजर नाही फॉलो करता आणि त्या आधारावर कायदा होत असेल तर ते म्हणजे संविधान संमत नाहीये आणि त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक जे अथॉरिटीज आहेत त्याचा अवमान करतात आणि आमचं जोपर्यंत ऐकलं जात नाही तोपर्यंत नोटिफिकेशन साईन होऊ नये. आणि आता ह्या क्षणापर्यंत तरी मला माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे आणखी नोटिफिकेशन सही झालेलं नाही आणि जर नोटिफिकेशन सही होणार नसेल तर सन्माननीय राज्यपाल महोदय आमचं ऐकतील आणि जर समजा नोटिफिकेशन सही झालं आज संध्याकाळपर्यंत तर उद्या सकाळी आम्ही याचिका दाखल करू किंवा आज जर या दुपारच्या सत्रापर्यंत झालं असेल तर आज संध्याकाळपर्यंत होईल. पण आता या आरक्षणाच्या विरोधात सगळे जाणकार असं म्हणतात की आधी पण झालेलं तो हे आरक्षण टिकणार नाही. शरद पवार असतील किंवा सगळ्या नेत्यांना काय टिकणार आहे? आरक्षण टिकणार नाही. आरक्षण टिकणार नाही. तर पहा, लक्षात घ्या की दिलीप भोसले जे सन्माननीय निवृत्त न्यायमूर्ती आहेत त्यांनी सुद्धा एका खासगी वृत्तवाहिनीला बोलताना म्हटलंय की म्हणजे आरक्षण हे न्यायालयात टेस्ट होईल. न्यायालयात टेस्ट होईल हे दिलीप भोसले जर म्हणत असतील ज्याच्या आधारावर हे सगळं झालेलं आहे आणि स्वतःहून जर एखाद्या खासगी वृत्तवाहिनीला म्हणत असतील याचा अर्थ त्यांच्या मनात सुद्धा एक कुठेतरी शंका आहे की याची टेस्टच व्हावी लागेल म्हणून. आणि दुसरी गोष्ट, ज्या समितीमध्ये दिलीप भोसले अध्यक्ष आहेत सन्माननीय निवृत्त न्यायमूर्ती, ते आज काय म्हणालेत म्हणजे जे वृत्तवाहिनीमध्ये आलं त्याच्यात ते म्हणतायत की ह्या म्हणजे टेस्टच्या संदर्भाने त्यांना वारंवार विचारण्यात आलं सामाजिक मागास कसं त्यांच्याकडे उत्तरच नव्हते. ते अनुत्तरित आहेत. ते आर्थिक मागासलेपणा दाखवायच्या भानगडीत आहेत. ते म्हणजे ज्या पॅरामीटर्स लागू होत नाहीत याचा अर्थ की सामाजिक मागास नसलेला माझा मराठा भाऊ, आमचा मराठा समाज, आमच्या मराठा समाजाला सामाजिक मागास विनाकारण कोणी ठरवू नये ते सुद्धा एका प्रकारच्या स्वाभिमान हनन आहे ना. म्हणजे माझा भाऊ जर सामाजिक मागास नसेल तर तू मागास आहेस म्हणणं हे सुद्धा माझ्या मराठा भावाचा, माझ्या मराठा समाजाचा अपमान करणं आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय की म्हणजे शरद पवार काय म्हणतात ते राजकारण करतात. ते त्यांचं म्हणजे जरंगेंना किती फुगवायचं हे शरद पवारचं काम. शरद पवार काय म्हणतात, माझ्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी मला फारसं त्यांना महत्व द्यावं वाटत नाही कारण ते काय संविधान विशेषज्ञ नाहीयेत आणि त्यांच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि ते होते त्यावेळेसचं आरक्षण तरी कुठं आम्ही टिकू दिलं. आम्हीच होतो ना 2014 मध्ये सुद्धा, 2019 मध्ये आम्हीच होतो, आज सुद्धा आम्हीच आहोत. त्यामुळे शरद पवारांवर फार गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये. मुद्दा जो आहे संविधानाचा आहे. मुद्दा हा भावनिक नाही आहे, मुद्दा संविधानाचा आहे आणि मुद्दा संविधानाचा असल्यामुळं आम्ही जे सांगत आहोत त्या धर्तीवर ते आरक्षण टिकणार नाहीये. आणि त्या पुढे जाऊन मला म्हणायचंय की चुकीचे अट्टास करू नये, मराठा भावांना चुकीच्या मार्गाने जरंगेनं नेऊ नये आणि जरंगेनी आता फ्रस्ट्रेशन मध्ये नैराश्यपोटी आता भानगडी थांबवाव्यात. त्याही पुढे जाऊन याच विद्यापीठातून याच भूमीवरून शिकलेला अभ्यासक विद्यार्थी म्हणून मला हे म्हणायचंय की ज्या पोलीस भावांनी म्हणजे संरक्षण करत असतात त्या पोलीस भावांवर ज्या प्रकारे अंतरवलीमध्ये हल्ला झाला होता त्यांना जीवाची म्हणजे खूप मोठी म्हणजे ज्या म्हणतो आपण इजा सहन कराव्या लागल्या त्या भावांना सरकारने, महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपती पदकासाठी, प्रेसिडेंट मेडलसाठी त्यांची शिफारस व्हावी, त्यांना प्रेसिडेंट मेडल मिळालं पाहिजे. आणि त्या पुढे जाऊन मला एक म्हणायचं, एक चुकीचा पायंडा पडला चाललाय या विद्यापीठाच्या संदर्भाने. आपल्या सन्माननीय जे पिढ्यानपिढ्या इथं घडत आहेत तिथं आपण पाहतो की इथं सोशल सायंटिस्ट घडतात, परंतु जे सोशल सायंटिस्ट जेव्हा आंदोलन करतात तेव्हा त्या जमिनीवर जिथं आंदोलन करतात त्या आंदोलनाचे पैसे मोबदला किंवा भाडं त्या हॉलचं भाडं दिलं जात नाही. पण जरंगेच्या बाबतीत मात्र 2-2 वेळेस जमिनीचा मोबदला दिलाय. एकतर जरंगेच्या म्हणण्यावरून जे जमिनीचा मोबदला दिलाय ते सगळा मोबदला वापस घ्यावा आणि त्यासोबत जर समजा जरंगेला दिलं जाणं योग्य असेल तर जेवढेही मग अनुसूचित जातीचे कार्यक्रम असतील, जमातीचे कार्यक्रम असतील, भटके असतील, विमुक्त असतील, सगळ्यांना सुद्धा तोच तत्व लावावं. सोशल जस्टिसचे सचिव
सुमन भांगे यांनी निक्षून लक्षात घ्यावं की अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन, आर्टिकल 14चं डिस्क्रिमिनेशन पैसा वाटण्यामध्ये टॅक्स पेड मनी आहे. जर तुम्ही आंदोलनासाठी म्हणजे जे मागासच अधिकृत ठरत नाहीत त्यांच्या बाबतीत जर तुमची जर भूमिका असेल तर तीच भूमिका सगळ्यांसाठी असावी. सगळ्यांच्या आंदोलनासाठी जे काही हॉलचे भाडे असतील, जे काही खर्च असेल ते खिशातून दिला पाहिजे सरकारने, अशी सुद्धा मागणी मी करतो. पाटीलांनी नाहीतर पुन्हा आंदोलन करून मुंबईकडे निघालं. हुईच जरंगे, हुईच जरंगे, हुईच जरंगे. जरंगे काय दादा झालाय? जरंगे यापूर्वी सुद्धा बेकायदेशीर वर्तनासाठी मुंबईमध्ये येऊन धुडगूस घालू, मुंबईला वेटीस धरू, तेव्हा डॉक्टर गुणरत्न सदावर्तेच होता. वेशीमध्ये कायद्याचं उल्लंघन करून येता येत नाही हे दाखवून दिलेलं आहे. शिकलेलं आहे जरंगेने कायद्यातून. 149 ची नोटीस निघाली ती गुणरत्न सदावर्तेच्या याचिकेवर आणि गुणरत्न सदावर्तेला सुद्धा ती माहिती देण्यात आली पोलीस विभागामार्फत. त्यामुळं जरंगेंनी स्वतःच्या फ्रस्ट्रेशन मध्ये, नैराश्यामुळे शरद पवारांसारखे फुगवतात असं फुगू नये आणि मराठा भावांनी सुद्धा त्यांच्या नादी लागू नये हे मला डंके की चोट पे सांगायचं. राज्यपाल आरक्षणच नाही, सही नाही तर आरक्षण नाही, सलाईन लागली तर उपोषण नाही, सही नाही तर आरक्षण नाही, सलाईन लागली तर उपोषण नाही. अहो टर्मिनल याच घाटीमध्ये शिकलेला आहे पत्रकार साहेब. आणि आज येण्याचं महत्वाचं औचित्य असं आहे की या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे आणि खास करून कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग जी बांधली जात आहे त्याची जी टेंडर प्रोसेस आहे त्या टेंडर प्रोसेसलाच एकच नाही तर एक स्कॅम्प स्वरूप पीडब्ल्यूडी मध्ये चालू आहे. आणि म्हणजे तुम्हाला म्हणजे उच्चांक सांगतो गुन्हेगारीचा, पोलीस हाऊसिंग ही सगळ्यात मोठी संस्था आहे. त्या संस्थेचे डॉक्युमेंट जे कधी पोलीस हाऊसिंगनी सबमिटच केले नाही अशा प्रकारचे सबमिट केल्याचे म्हणजे जे अधिकृत माहिती नसलेल्या बाबी स्वतःच सेल्फ डिक्लेअर्ड करून स्वतःच प्रमाणपत्र तयार करून म्हणजे हायटेक वंडर नावाची एक संस्था आहे. काय नाव त्यांचा? कासिम कासमी या लोकांनी ते स्कॅम्प चालवलेला आहे. आणि म्हणून काल आम्ही पोलीस आयुक्तांना आणि पोलीस स्टेशन वेदांत नगर पोलीस स्टेशनला मी जाऊन तक्रार दाखल केली, म्हणजे माझी तक्रार दाखल झालेली आहे. आणि त्यासोबतच त्या संदर्भानं आज आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारे पीडब्ल्यूडीचा स्कॅम्प काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावटी माहितीच्या आधारे घेण्याचा शेकडो कोटी रुपयांचं जे हे आहे ते कुठेतरी थांबावं, त्या निमित्तानं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो होतो. त्यासोबतच इतरही कार्यक्रम आहेत. बोर्डांचं उद्घाटन आहे, कष्टकऱ्यांच्या भेटी आहेत, त्यासोबत घाटी जयभीमनगर मध्ये भेट आहे. काही जे म्हणजे परिवर्तनवादी चळवळीची जी माणसं आहेत त्यांच्यासोबत सुद्धा भेट आहे, त्यासाठी आलो होतो.